हॅलो स्टुडंट, गुड मॉर्निंग. मी नाटे मॅडम. स्टुडंट, आज आपण सायन्स 1 10वीचा क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे, कुठला प्रश्न किती मार्काला असणार आहे, त्यात किती क्वेश्चन्स असणार आहेत, कोणत्या लेसनचे असणार आहेत, कुठल्या प्रकारचे ते प्रश्न असणार आहेत, हा सगळा आढावा आज आपण घेणार आहोत. थोडक्यात तर आपण क्वेश्चन पेपरचा पॅटर्न अभ्यासणार आहोत. सायन्स 1 10th स्टँडर्ड. पहिल्यांदा आपण बघूया की सायन्स 1 मध्ये 10th स्टँडर्डला कोणते लेसन्स आहेत. तर ग्रॅव्हिटेशन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस, मेटॉलॉजी, कार्बन कंपाऊंड्स, स्पेस मिशन्स, असे 10 लेसन आहेत. आता ह्या 10 लेसनची विभागणी बघा कशी केलेली आहे. त्यातला ग्रॅव्हिटेशन, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, हीट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, लेन्सेस आणि स्पेस मिशन, हे 6 लेसन जे आहेत ते फिजिक्सचे आहेत. पी म्हणजे काय? पी फॉर फिजिक्स. हे फिजिक्सचे आहेत, भौतिकशास्त्राचे लेसन आहेत. आणि दुसरा लेसन पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट, तिसरा लेसन केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, आणि 8वा लेसन मेटॉलॉजी, आणि 9वा लेसन कार्बन कंपाऊंड. हे लेसन जे आहेत हे केमिस्ट्रीचे लेसन्स आहेत. मेटॉलॉजीमध्ये तुम्हाला मेटलच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स दिल्या आहेत, त्यामुळे हा लेसन आपण केमिस्ट्रीमध्ये घेतलेला आहे. आणि स्पेस मिशनमध्ये ज्या काही प्रॉपर्टीज वगैरे आहेत त्या असल्यामुळे तो फिजिक्समध्ये घेतला आहे. आता हे जे 6 फिजिक्सचे आणि 4 केमिस्ट्रीचे लेसन आहेत, तर ह्यांच्यावरती कसे प्रश्न येतात आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न काय आहे तो बघा. आता 2-3 वर्षापासून क्वेश्चन पेपर जो आहे तो क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका म्हणून नाही तर कृतीपत्रिका म्हणून ओळखला जातोय. त्याला ॲक्टिव्हिटी शीट म्हटलं जाते. क्वेश्चन पेपरच्या ऐवजी ॲक्टिव्हिटी शीट पेपर असं म्हटलं जाते. तर ॲक्टिव्हिटी शीट म्हणजे काय, तर ॲक्टिव्हिटीज बेसवरती हा पूर्ण क्वेश्चन पेपर असतो. म्हणजे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायला सांगतात, तिथं प्रॅक्टिकल करायला नाही सांगत, परंतु तुमच्या ब्रेनला चालना मिळावी म्हणून तुम्हाला एखादी आकृती देऊन त्यावरती प्रश्न विचारले जातात. नुसतं एक्सप्लेन करा वगैरे अशा पद्धतीचे प्रश्न पूर्वी जे असायचे, तर तसे प्रश्न आता 2-3 वर्षापासून नाही आहेत. तर ॲक्टिव्हिटीज करायला तुम्हाला सांगितल्या जातात. तर ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर कसा असतो, काय असतं त्याच्यामध्ये, तर आपण बघूया. तर याच्यामध्ये बघा सायन्स 1 मध्ये एकूण टोटल किती क्वेश्चन्स असणार आहेत? 4 क्वेश्चन्स असणार आहेत. 4 पैकी पहिला जो आहे त्यात AB, दुसरा जो आहे त्यात AB, आणि तिसरा क्वेश्चन हा सिंगल क्वेश्चन असणार आहे, चौथा सिंगल क्वेश्चन असणार आहे. असे 4 क्वेश्चन्स असणार आहेत. तर पहिला क्वेश्चन जो आहे तो त्यातला A 5 मार्काला, B 5 मार्काला, म्हणजे 10 मार्काला पहिला क्वेश्चन्स असेल. दुसरा क्वेश्चन जो आहे तो त्यातला पहिला 4 मार्काला, दुसरा A 4 मार्काला, B 6 मार्काला, म्हणजे हा पण 10 मार्कांवर असणार आहे. तिसरा क्वेश्चन जो असणार आहे तो 15 मार्कांचा क्वेश्चन असणार आहे, 15 मार्क्सचा. आणि चौथा क्वेश्चन जो आहे तो 5 मार्काचा असणार आहे. अशा पद्धतीने 40 मार्कांचा ही ॲक्टिव्हिटी शीट असणार आहे. आता 1 by 1 क्वेश्चन्स पाहूया आपण. पहिला क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 1A 5 मल्टिपल चॉईस क्वेश्चन. यामध्ये तुम्हाला MCQs म्हणजे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, 5 विचारले जातील, आणि प्रत्येक प्रश्न कंपल्सरी असणार आहे. कॅरिंग 1 मार्क इच, प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे. म्हणजे 5 MCQs, प्रत्येकाला 1 मार्क, आणि म्हणून त्याला किती मार्क्स आहे, त्या प्रश्नाला 5 मार्क आहेत. आता MCQs बद्दल काय सांगायचं, तर MCQs जे आहेत ते पुस्तकाच्या मधले कुठलेही असू शकतील, धड्याच्या खालचेच असतील असे नाही. तुम्ही जर आपल्या ह्या पुस्तकाचं नीट वाचन केलं अभ्यास करत असताना आणि त्याला हायलाईट केले, समजा आपण हे हायलाईट करतो, असं हायलाईट केलं वाचत असताना, तर आपल्या लक्षात येतं की कोणत्या कन्सेप्ट क्लिअर होते आणि कोणता MCQs विचारला जाऊ शकतो हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून आपण अभ्यास करत असताना वाचन करणे, MCQसाठी वाचन करणे आणि हायलाईट करणे हे सवय लावून घ्या. आता बघा इथे हायलाईट केल्यावर लगेच लक्षात येतं की सेंट्रिपिटल फोर्स हा MCQsमध्ये येऊ शकतो. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण दिलं मी. तर MCQs लेसनमधून कुठलेही असतील, 5 असतील, त्याला तुम्हाला तिथे 4 पर्याय दिलेले असतील, त्यातला योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा असेल.
आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये बी हा पण ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. 5 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. इथे 5 वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहेत आणि इथे सुद्धा तुम्हाला ऑप्शन नसणार आहेत. 5च प्रश्न असतील आणि त्यांना प्रत्येकाला एक मार्क असेल आणि 5 मार्कांचा हा प्रश्न आहे. 5 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच, प्रत्येकाला 1 मार्क. परंतु याच्यात लक्षात ठेवा ऑब्जेक्टिव्हमध्ये काय काय असतं तर त्यातले फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकाम्या जागा भरा असा प्रश्न येणार नाही. कारण की इथे वरती MCQs मध्ये साधारणतः फिल इन द ब्लँक्स टाईपच तो प्रश्न असतो आणि म्हणून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स वरती प्रश्न विचारले जाणार नाहीत. मग कोणते प्रश्न इथे असू शकतात तर इथे फाइंड द ऑड वन आउट, वेगळा घटक ओळखा, फाइंड आउट द कोरिलेशन, सहसंबंध ओळखा, मॅच द कॉलम्स, जोड्या लावा, ट्रू फॉल्स, सत्य असत्य ओळखा सांगा, नेम द फॉलोइंग, तुम्हाला एखादी घटना किंवा एखादं उदाहरण दिलं असेल आणि त्याच्यात तुम्हाला नावं ओळखायची असतील, नावं सांगायची असतील असा प्रश्न असू शकतो. राईट द केमिकल फॉर्म्युला, केमिकल फॉर्म्युला तुम्हाला रस्ट असेल, POP असेल अशा पद्धतीने वेगवेगळे केमिकल जे आहेत त्यांचे केमिकल फॉर्म्युले तुम्हाला विचारले जाऊ शकतात. युनिट पण विचारले जाऊ शकतात. इथं राईट द इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन, इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. उदाहरणार्थ ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहा किंवा फॉस्फरसचं लिहा, कॅल्शियमचं लिहा, अशा पद्धतीने तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन विचारलं जाऊ शकतं. 1 ते 20 पर्यंतचे इलेमेंटचे इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आपण करूनच ठेवायचं आहे. तर हे असे प्रश्न तुम्हाला प्रश्न 1च्या B मध्ये विचारले जातील. प्रत्येकाला 1 मार्क असेल आणि प्रत्येक प्रश्न वेगळा असणार आहे. म्हणजे कुठलाही प्रश्न तिथं रिपीट होणार नाही. म्हणजे समजा तुम्हाला नेम द फॉलोइंग विचारलं तर एकच असेल, एकच कुठलं तरी नाव. केमिकल फॉर्म्युला तर एकाचाच विचारलेला. अशा पद्धतीने हा B क्वेश्चन असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2, 3 सायंटिफिक रिझन क्वेश्चन. आता हा शास्त्रीय कारणे द्या हा असा प्रश्न असणार आहे. इथं तुम्हाला 3 सायंटिफिक रिझन विचारतील आणि 3 पैकी 2 लिहायचे असतील. इथे क्वेश्चन नंबर 2A हा सायंटिफिक रिझनवरचाच प्रश्न असणार आहे आणि त्यातले 3 पैकी 2 लिहायचे असतील. याला प्रत्येकाला 2 मार्क असतील. कॅरिंग 2 मार्क्स इच, प्रत्येकाला 2 मार्क असतील. त्यामुळे हा 4 मार्काचा प्रश्न झाला. आता यात लक्षात ठेवा की इथे तुम्हाला प्रश्न कसे येणार आहेत. मिनिमम 1 क्वेश्चन फ्रॉम द केमिस्ट्री अँड मिनिमम 1 क्वेश्चन फ्रॉम द फिजिक्स. फिजिक्सचा 1 आणि केमिस्ट्रीचा 1 असा सायंटिफिक रिझन. म्हणजे 3 पैकी 1 फिजिक्सचा असेल आणि 1 केमिस्ट्रीचा असेल. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्हाला 2च लिहायचे. त्याचा अर्थ काय होतो की तुम्हाला 3 प्रश्न असतील तर त्यातले 2 फिजिक्सचे असतील किंवा 2 केमिस्ट्रीचे असतील, पण 1 फिजिक्स आणि 1 केमिस्ट्री कंपल्सरी असणार आहे. म्हणजे 3 पैकी 1 केमिस्ट्री असणारच आणि 1 फिजिक्स असणारच. तिसरा जो आहे तो मग क्वेश्चन पेपर सेट करणाऱ्यावर असेल, फिजिक्सचा असेल किंवा केमिस्ट्रीचा असेल. आता हे 4 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला आता 10 लेसन आहेत. 10 लेसनमध्ये कुठल्या लेसनमध्ये सायंटिफिक रिझन आहेत ते शोधून काढा आणि साधारणतः ॲव्हरेज आपण 5 जर सायंटिफिक रिझन धरले ॲव्हरेज की प्रत्येक लेसनमध्ये 5, तर 50 सायंटिफिक रिझन तुमचे तयार होतील. आणि हे 50 सायंटिफिक रिझन जर तुम्ही तयार केले तर तुम्हाला तुमचा हा क्वेश्चन काय होणार आहे, तयार होणार आहे 4 मार्कांचा. मिनिमम 1 केमिस्ट्रीचा आणि 1 फिजिक्सचा असेल आणि तिसरा मग कुठलाही असू शकतो. आता हा झाला क्वेश्चन नंबर 2A. आता क्वेश्चन नंबर 2B काय असणार आहे, कुठलं स्वरूप आहे त्याचं बघा. तर याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स असतील. 5 क्वेश्चन कॅरिंग 2 मार्क्स इच. 5 प्रश्न असतील आणि प्रत्येकाला 2 मार्क असतील. म्हणजे हा 10 मार्कांचा प्रश्न आहे, परंतु त्यातले 3च सोडवायचे आहेत. म्हणजे 10 पैकी 6 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. कुठलेही 3 सोडवायचे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये मिनिमम 2 क्वेश्चन फ्रॉम केमिस्ट्री आणि 2 फ्रॉम फिजिक्स. आता हे जे 5 आहेत, या 5 मधले 2 केमिस्ट्रीचे असणार आहेत आणि 2 फिजिक्सचे असणार आहेत. आणि 5वा जो आहे तो फिजिक्स आणि केमिस्ट्री कुठलाही असू शकतो. म्हणजेच क्वेश्चन नंबर 2B मध्ये 5 क्वेश्चन मधले 2 असणार आहेत फिजिक्सचे आणि 2 असणार आहेत केमिस्ट्रीचे. आणि 5वा जो आहे तो इथला किंवा इथला कुठलाही असू शकतो. म्हणून आपल्याला अभ्यास करताना फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे जे लेसन्स आहेत त्यांना सारखं वेटेज द्यावं लागणार आहे. आता इथे
प्रश्न कसा असणार आहे तर अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स किंवा सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स असे प्रश्न असणार आहेत. पण त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न असतील, क्वेश्चन नंबर 2B मध्ये ह्या टाईपचे प्रश्न असतील. आता हे टाईप्स कोणते आहेत पहा. न्यूमरिकल्स एक्झाम्पल म्हणजे उदाहरणं. आता उदाहरणं ह्या 10 लेसनपैकी सगळ्यांमध्ये काही उदाहरणं नाही आहेत, लक्षात घ्या. ही उदाहरणं जी असतात ती फिजिक्समध्ये असतात. बघा ग्रॅव्हिटेशनमध्ये आहे उदाहरण, नंतर फिजिकल पिरियॉडिक क्लासिफिकेशनमध्ये नाही आहे कारण हे केमिस्ट्रीचे आहेत. हे केमिस्ट्रीमध्ये तर नाहीच आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनमध्ये आहे, इलेक्ट्रिक करंटमध्ये आहे, हीटमध्ये आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 या 4 लेसनमध्ये तुम्हाला उदाहरणं आहेत. आणि ही उदाहरणं जी न्यूमरिकल्स म्हणतात, सायन्स 1च्या उदाहरणांना न्यूमरिकल्स म्हणतात. ही जी उदाहरणं आहेत ही खरं तर खूप सोपी असतात, पण मुलं ऑप्शनला का टाकतात माहीत नाहीत. कारण की आपण जे मॅथ्स शिकतो त्या मॅथ्सपेक्षा ही उदाहरणं खूप सोपी असतात. तर उदाहरणांची तयारी, न्यूमरिकलची तयारी कशी करायची तर ह्या जे तुम्हाला मी आता 4 लेसन सांगितले, या 4 लेसनमध्ये जे जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले एका फुलस्केप पेजवरती लिहून ठेवा आणि त्या फॉर्म्युलांवरती कोणते कोणते उदाहरणं येतात ते लेसनच्या शेवटी सोडून दिलेले आहेत. क्वेश्चन नंतर एक्झरसाइजमध्ये पण आहेत, ते सगळे सोडून पहा, तुम्हाला खूप सोपं वाटणार आहे. तर उदाहरण 1 येईल तुम्हाला. त्यानंतर 2 मार्काला काय येऊ शकतं तर लॉ, रूल्स, युनिट्स अँड डेफिनेशन हे जे आहेत तर हे एक्सप्लेन करून, म्हणजे लॉ लिहा, त्याला काही 2 मार्क नाही तर तो लॉ समजा तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतील किंवा त्याच्यावरती बेस्ट प्रश्न म्हणजे त्यावर प्रश्न असतील. लॉ लिहा असं असण्यापेक्षा एखादी डायग्रॅम देतील, त्या डायग्रॅममध्ये कोणता लॉ आहे असे त्याच्यावर प्रश्न विचारले जातील तुम्हाला. डायरेक्ट लॉ लिहा म्हणण्यापेक्षा डायग्रॅम देऊन तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. रूल्स विचारले जाऊ शकतात. आता इथे आपले रूल्स आहेत बघा, लाईट लेसनमध्ये रिफ्रॅक्शनचे लेन्सेसमध्ये रिफ्रॅक्शनचे रूल्स आहेत ते विचारले जाऊ शकतात. युनिट्स, डेफिनेशन काही आहेत त्याच्यावरती प्रश्न असतील, म्हणजे डायरेक्ट डेफिनेशन नाही विचारलं पण डेफिनेशनवर प्रश्न असतील. शॉर्ट नोट्स जे आहेत 2 मार्काला येऊ शकतात. हा एक बघा बॅलन्स केमिकल इक्वेशन हा जो क्वेश्चन आहे हा 2 मार्काला येतो आणि हा खरं तर अतिशय सोपा टॉपिक आहे आणि फक्त एका लेसनमध्ये येतो. कुठल्या लेसनमध्ये? केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन या लेसनमध्ये तो क्वेश्चन आहे. तर हा याच्यातला तो जो पार्ट तुम्ही व्यवस्थित केला, 4 ते 5 त्याच्यात फक्त केमिकल रिॲक्शन्स आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला त्याचे 2 मार्क सहज मिळू शकतात. म्हणजे इकडेच कुठेच तो प्रश्न आढळणार नाही तुम्हाला, इथे तो प्रश्न आढळेल. एकदा त्याची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे 2 मार्क सहज मिळू शकतात. बॅलन्स केमिकल इक्वेशन. नंतर डिस्टिंग्विश बिटवीन, फरक स्पष्ट करा. प्रॉपर्टीज असतात, काही गुणधर्म असतात, कॅरेक्टरिस्टिक्स वैशिष्ट्य असतात, युजेस उपयोग असतात. तर प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस हे जे काही आहे त्याच्यावर 2 मार्क येऊ शकतात. प्रॉपर्टीज, कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस याच्यावर तुम्हाला 2 मार्कांचा प्रश्न येऊ शकतो. नंतर क्वेश्चन बेस्ड ऑन एक्झाम्पल, तुम्हाला काही उदाहरणं असतात त्या उदाहरणांवरती काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे असे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला क्वेश्चन नंबर 2B मध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघूया क्वेश्चन नंबर 3 मध्ये कुठल्या टाईपचे प्रश्न असतात आणि किती प्रश्न असतात. तर क्वेश्चन 3 मध्ये 8 क्वेश्चन्स आहेत. 8 क्वेश्चन्स कॅरिंग 3 मार्क्स ईच. या प्रश्नामध्ये 8 प्रश्न असतात आणि प्रत्येकाला 3 मार्क असतात. म्हणजे हा 24 मार्कांचा प्रश्न झाला. परंतु आपल्याला त्यातले किती सोडवायचे आहेत तर 5 सोडवायचे आहेत. त्यातले आपल्याला किती सोडवायचे आहेत? ओन्ली 5. 5 प्रश्न सोडवायचे आहेत. मग हे 5 गुणिले किती झाले? 3, म्हणजे 15 मार्कांचा हा प्रश्न झाला. तर हे जे 5 सोडवायचे आहेत, हे जे 8 प्रश्न आहेत, ह्या 8 प्रश्नांपैकी 4 प्रश्न जे आहेत ते केमिस्ट्रीचे असणार आहे. 4 क्वेश्चन फ्रॉम केमिस्ट्री अँड 4 फ्रॉम फिजिक्स. म्हणजे जे 8 आहेत या 8 पैकी 4 केमिस्ट्रीचे असतील आणि 4 फिजिक्सचे असतील. म्हणजे तुम्हाला पूर्ण 15 मार्क जर मिळवायचे असतील तर तुम्हाला नुसतं केमिस्ट्री करून चालणार नाही, नुसतं फिजिक्स करून चालणार नाही. पण ज्या मुलांनी नुसतं केमिस्ट्री केलेलं आहे एकदम मस्त, त्यांना या 4 मधले किती 4×12 मार्क सहज मिळू शकतात. म्हणजे नुसतं केमिस्ट्रीचा अभ्यास खूप छान केला तुम्ही तर तुम्हाला यातले 12 मार्क मिळू शकतात आणि फिजिक्स मधला मग तो 1 मार्क तुमचा जाऊ शकतो. परंतु सारखं वेटेज देण्यासाठी 4 क्वेश्चन केमिस्ट्री, 4 क्वेश्चन फिजिक्सचे दिलेले आहेत इथं. आता ह्याच्यात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात क्वेश्चन नंबर 3 मध्ये? तर क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्रॅम दिलेले असतील आणि त्या डायग्रॅमवरती तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारलेले असतील.
यालाच ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पेपर म्हणतात. म्हणजे पहिल्यांदा डायग्राम काढायला सांगायचे, पण आता डायग्राम खूप जास्त डायग्राम क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले असतात ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, आणि त्या डायग्रामवरती तुम्हाला विचार करायला लावून वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. आणि ते प्रश्न पण अक्षरशः अगदी एक छोट्याशा शब्दात, छोट्याशा सेंटेन्समध्ये त्याचं उत्तर असतं. म्हणजे खूप काही तुम्हाला लिहायचं नाही ह्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये, परंतु तुम्हाला ह्या ॲक्टिव्हिटी शीट येण्यासाठी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करणं, डायग्रामवर खूप भर द्यायचा. ज्या डायग्राम्स आहेत पूर्ण पुस्तकामध्ये, तर त्या सगळ्या डायग्रामचा कन्सेप्ट तुम्ही छान क्लिअर करा. प्रत्येक डायग्राम समजून घ्या. त्या प्रत्येक डायग्राममध्ये काय प्रिन्सिपल आहे, तिथे काय यूज आहे, किंवा त्याच्यात काय प्रॉपर्टीज आहेत, हे सगळं तुम्ही, रूल्स काय आहेत, हे सगळं तुम्ही जर व्यवस्थित प्रत्येक डायग्रामचा अभ्यास केला तर तुम्हाला हा जो प्रश्न आहे हा छान लिहिता येईल, किंवा इथे सुद्धा तुम्हाला छान सोडवता येतील, कारण डायग्रामवरचे खूप जास्त प्रश्न असतात. त्यानंतर कम्प्लीट द पॅरेग्राफ. पॅरेग्राफवरचा प्रश्न कधी कधी येतो. 3 मार्काचा पॅरेग्राफ असतो, त्याच्यात 6 रिकाम्या जागा असतात आणि त्या 6 रिकाम्या जागा तुम्हाला कंप्लीट करायच्या असतात. तर हाही प्रश्न तुम्हाला कम्प्लीट द पॅरेग्राफ येऊ शकतो, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये. रूल्स, एक्सप्लेन लॉज, रूल्स. जसं तुम्हाला मी इथं सांगितलं होतं की लॉ, रूल आणि हे इथं 2 मार्काला येतं, तसं 3 मार्काला सुद्धा लॉज, रूल जर मोठे असतील, जास्त उत्तर असतील तर 3 मार्काला येऊ शकतात. 2च उत्तर असतील तर 2 मार्काला येऊ शकतात, किंवा जास्त आणखीन 4-5 मार्कालाही तो येऊ शकतो प्रश्न. तर अशा पद्धतीने फ्लो चार्ट, आणि बघा टेबल, फ्लो चार्ट यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 मध्ये येऊ शकतात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये कोणते प्रश्न? क्वेश्चन बेस्ड ऑन डायग्राम, टेबल, फ्लो चार्ट, म्हणजे आकृत्यांवरती, चार्टवरती, फ्लो चार्टवरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. लॉज, नियम, लॉज असतील, रूल्स असतील, कम्प्लीट द पॅरेग्राफ, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा कोणत्या टाईपचे प्रश्न असतात, किती मार्कांचे असतात आणि किती असतात. क्वेश्चन नंबर 4 जो आहे याच्यामध्ये 2च क्वेश्चन आहे. 2 क्वेश्चन कॅरिंग 5 मार्क. म्हणजे इथे 2 क्वेश्चन आहेत आणि प्रत्येकाला 5 मार्क आहेत. म्हणजे हा 10 मार्कांचा खरं प्रश्न आहे, पण एकच प्रश्न तुम्हाला इथं लिहायचा आहे, त्यामुळे हा 5 मार्कांचा प्रश्न झाला. 10 पैकी 5 मार्क तुम्हाला इथं मिळणार. जरी तुम्ही दोन्ही सोडवले तरी तुम्हाला 5 मार्क मिळणार आहेत. आता यामध्ये बघा तुम्ही 5 मार्कांचे जे प्रश्न आहेत, या 5 मार्कांच्या प्रश्नामध्ये एक प्रश्न केमिस्ट्रीचा असणार आहे आणि एक प्रश्न फिजिक्सचा असणार आहे. जर समजा ज्यांचं फिजिक्स चांगलं आहे त्यांनी फिजिक्सचे 5 मार्कांचे सगळे प्रश्न तयार केले एकदम छान, तर हा 5 मार्क त्याला सहज मिळू शकतो. किंवा तुम्ही केमिस्ट्रीचा खूप छान अभ्यास केला तर तुम्हाला हे केमिस्ट्रीचा 5 मार्क तुम्हाला मिळू शकतो. म्हणजे ह्या प्रश्नामध्ये जर तुम्ही एकाच केमिस्ट्रीवरच भर दिलं तर 5 मार्क मिळू शकतात, फिजिक्सवरच भर दिलं तर 5 मार्क मिळू शकतात. आणि म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला एक प्रश्न केमिस्ट्रीचा आणि एक फिजिक्सचा सोडवायचा. तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतात, तर याच्यामध्ये हे सगळे तुम्हाला इथं दिलेत ना, डायग्रामवरचे प्रश्न विचारू शकतात. म्हणजे डायग्राम देऊन त्या डायग्रामवरती वेगवेगळे प्रश्न, नावं द्या किंवा डायग्राम दुरुस्त करून ही डायग्राम कसली आहे, किंवा यामध्ये कोणतं प्रिन्सिपल वापरलं आहे, काय, अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे विचारू शकतात. तर त्यामुळे डायग्रामचा पण प्रश्न तयार चांगला करा, तो इथं तुम्हाला उपयोगी आहे, इथे सुद्धा तुम्हाला तो उपयोगी. त्यानंतर इथे प्रॉपर्टीज विचारू शकतात, कॅरेक्टरिस्टिक्स, युजेस हे तुम्हाला इथं विचारू शकतात. लॉज एक्सप्लेन करायला, रूल्स एक्सप्लेन करायला, पॅरेग्राफवरचा पण प्रश्न इथं येऊ शकतो. कम्प्लीट द पॅरेग्राफ 5 मार्कांचा येऊ शकतो तुम्हाला, किंवा पॅरेग्राफ देऊन त्याच्यावरती 5 प्रश्न विचारलेले असतात आणि त्या पॅरेग्राफला वाचून व्यवस्थित अंडरस्टँडिंगनी वाचून त्याचे ते 5 प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीने ब्रीफमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ॲक्टिव्हिटी शीट कशी असणार आहे, सायन्स 1ची किती प्रश्न असणार आहेत, किती मार्कांना असणार आहेत, ऑप्शनला किती मार्क्स असतील, नंतर फिजिक्स आणि केमिस्ट्रीला कसं वेटेज द्यायचं आहे, त्यानंतर कोणत्या प्रश्नामध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न क्वेश्चन्स असणार आहेत, हे सगळं आपण यामध्ये बघितलेलं आहे. तर तुम्ही ही ॲक्टिव्हिटी शीट जी आहे, ह्या ॲक्टिव्हिटी शीटचा तुम्ही स्क्रीनशॉट जरी काढला आणि व्यवस्थित तुम्ही मी सांगितलेल्या व्हिडिओप्रमाणे जर त्याचं तुम्ही स्मार्टपणे अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच सायन्समध्ये 40 आउट ऑफ 40 मिळू शकतात. बघा
अशा पद्धतीचा आपला क्वेश्चन पेपर नाही म्हणायचा, याला ॲक्टिव्हिटी शीट पेपर पॅटर्न म्हणायचं. तर स्टुडंट, तुम्हाला ॲक्टिव्हिटी शीट पेपर पॅटर्न सायन्स 1चा समजला का? जर समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.